पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही न्यूज 18 मराठीला माहिती मिळते। पुण्यातील 1800 कोटी रुपये किमतीची महारवतन जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्या प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला। यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना अभय देण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचवेळी या व्यवहाराकरता मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। वैभव, काय अधिक सांगताय? सुवर्णा, पार्थ पवार यांच्यावरती मुंडव्यातल्या ज्या जमीन घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आलेले होते, आमेडिया कंपनीच्या माध्यमातून ही 1800 कोटींची जमीन जी आहे ती 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करायचा प्रयत्न जो आहे तो आमेडिया LLP कडून करण्यात आलेला होता, ज्याचे प्रमुख भागीदार जे आहेत ते पार्थ पवार होते। आणि या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी विकास खारगे जे अतिरिक्त सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती। या समितीला एकदा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता या समितीने त्यांचा अंतिम अहवाल जो आहे तो महसूल मंत्र्यांना सादर केलाय। महसूल मंत्री हा अहवाल जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेबल करतील आणि त्यावरती तो अहवाल स्वीकारायचा की नाही याबाबतचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेतील। जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडून त्यानुसार या अहवालामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। त्यांची सही जी आहे ती या व्यवहाराच्या दरम्यान कुठेही नाहीये, केवळ दिग्विजय पाटील हे त्यांच्या तर्फीनं व्यवहार करत होते, त्यामुळे पार्थ पवार यांना दोषी धरता येणार नाही असा निष्कर्ष जो आहे तो या समितीनं काढलाय। या समितीनं 2 जे महसूलचे अधिकारी होते रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावरती कठोर कारवाई करायच्या निष्कर्ष जे आहेत ते काढलेले आहेत। त्यांचं यापूर्वीच निलंबन झालेलं आहे या प्रकरणामध्ये, मात्र त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची सूचना जी आहे ती या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे। महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये दिग्विजय पाटील आणि ज्या शीतल तेजवानी यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई सुरू करण्यात आलेली होती। त्याबाबत मात्र काही स्पष्ट उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नाहीये। जो गुन्हा पुणे पोलिसांकडे तपासासाठी आहे त्या गुन्ह्यामध्ये पार्थ पवार यांची चौकशी होणार का किंवा दिग्विजय पाटील यांना अटक होणार का असे असंख्य प्रश्न जे आहेत ते विचारले जात होते, मात्र प्रत्यक्षात तसं काही होताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार ही समिती जी आहे तिनं दबावाखाली काम केलंय का, आणि महत्वाचं म्हणजे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग जो आहे तो या समितीच्या अहवालानं मोकळा झालाय का, असे काही महत्वाचे मुद्दे असणार आहेत ज्याची उत्तरं जी आहेत ती येत्या काळामध्ये मिळतील। नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल।